नमस्कार. आज आपण चंपावती नगरी म्हणजेच आजचं बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं हे आंबेडकर पुतळा आहे आणि आंबेडकर पुतळ्यापासूनच थोडं पुढं आले की इथं ही वेस आहे. तर हिला हिरालाल चौकाची वेस म्हणतात आणि या वेसेवरती ह्या ठिकाणी एक उर्दूमध्ये शिलालेख आहे. हे आपण आज वाचू शकतो. तर आता हे उर्दूतला शिलालेख जो आहे तो पहा आणि इथं जे आहे मोडी मोडी लिपीचा आहे. इथं मोडी लिपीमध्ये जे लिहिलेलं आहे तर ते शिलालेख सुद्धा तुम्हाला वाचता येतो. तर हे चंपावती नगरी 750 वर्ष पूर्ण आणि त्यावेळेस रामानंद मोगलांचं ज्यावेळेस बाबर जे आहे भारतात आले त्यावेळेस भारतातलं सगळ्यात मोठं तीर्थस्थान काशी आणि काशीचे महंत रामानंद स्वामी. तर रामानंद स्वामी हे कबीरदासचे गुरु. तर त्यांनी काय केलं, मुस्लिम आणि बाकी सर्व धर्माच्या लोकांना संन्यास दिला. तर त्यांचे सगळे शिष्य कबीरदासचे गुरु. तर त्यावेळेस काय झालं की बाबरने त्यांच्यावर कमीत कमी 40 वेळेस हमले केले आणि त्या 40व्या वेळेसच्या हमल्यामध्ये शेवटी रामानंद स्वामीच्या गळ्याला तलवार लागली आणि नंतर मोगल तर गेले पळून. पण त्यांचे शिष्य कबीरदास होते. त्या कबीरदासानी झमझमचं पाणी लावून जे जखम भरली जाते पाण्याची ते पाणी लावून त्यांची जखम भरण्यात आली आणि रामानंद स्वामीला तिथून काशीहून तुम्ही म्हणले आता इथं थांबू नका, निघा. तर ते निघून आमच्या चंपावती नगरीमध्ये आले. चंपावती नगरीच्या इथं आल्याच्या नंतर त्यांना रामानंद स्वामींनी बीड शहरामध्ये, आजचं बीड त्या काळाचं चंपावती नगरी, तर चंपावती नगरीमध्ये ते नगर झालंच पाहिजे. नाही, ते तर विषय आधी नंतर. पण आधी कसं आहे की रामानंद स्वामी इथं आले आणि ते गोष्टीचे तिथं कामाला राहिले. मग त्यांना त्यांचं नाव विचारलं. आता कसं असतं, संतांना आडनाव नसते. मग त्यांनी आडनाव कोणाचं सांगितलं, तर आडनाव सांगितलं कृष्णाचं. कृष्णाचं काय, यादव आडनाव. मग त्यांनी सांगितलं की मी यादव कुलीन. मग इथं महाराष्ट्रामध्ये यादव त्यावेळेस नव्हते तर ते जाधव झाले. तर आज मुरलीधर मठाचे जे महंत आहेत ते जाधव आहेत आणि त्यांची 32वी पिढी चालू आहे. तर ते महंत श्रीराम महाराज आणि आज हे सुद्धा जे आहेत हे कोष्टी समाजाचे, साळी समाजाचे इथं एक कार्यकर्ता आहेत आणि त्यांची म्हणणं आहे की बीडला चंपावती नगरी हे पुन्हा नाव द्यायला पाहिजे. जसं सगळ्याच्या आधी मागणी चंपावती नगरीची केली पाहिजे. पण